20 जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषण, मनोज जरांगेंची मोठी घोषणा। शांततेत मुंबईमध्ये या, मराठ्यांना आवाहन। सरकार मराठा समाजाचा अपमान करते, फसवणूक करते। मनोज जरांगेंची सरकारवर टीका, मराठ्यांवर अन्याय केला तर जड जाईल, जरांगेंचा इशारा। मनोज जरांगेंकडून छगन भुजबळांचा येवल्याचा येडपट असा उल्लेख। आरक्षण मिळू दे मग कचका दाखवतो, जरांगेंची भुजबळांवर टीका। मनोज जरांगेंच्या कोल्हेकुईला दाद देत नाही, जरांगेंच्या टीकेला भुजबळांचं उत्तर। जातनिहाय जनगणना करा, जरांगेंचे दावे खोटे ठरतील, भुजबळांचा दावा। बीडमधील जाळपोळ प्रकरणी निष्पाप मुलांवर गुन्हे दाखल केले। येवल्याच्या येडपटाच्या मेहुण्यानंच त्याचं हॉटेल जाळलं, मनोज जरांगेंचे भुजबळांवर आरोप। जरांगे आणि मराठा समाजानं संयम राखावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आवाहन। 24 जानेवारीला सरकार सुप्रीम कोर्टात भूमिका मांडेल, शिंदेंची एबीपी माझाला प्रतिक्रिया। जरांगेंनी 24 डिसेंबरचा अल्टिमेटम मागे घेत 20 जानेवारीपर्यंत सरकारला दिला वेळ, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांचा टोला। क्युरेटिव्ह पिटिशनवर 24 जानेवारीला सुनावणी, सरकारला मोठा दिलासा। कोर्टाच्या वेबसाईटवर आज निकालाची प्रत अपलोड। लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात। राऊत, शरद पवार, राहुल गांधी यांची चर्चा। 2 फॉर्म्युलाजवर चर्चेची माहिती। 29 आणि 30 डिसेंबरला शिक्कामोर्तब शक्य। आम्ही अजित पवार गट नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत। निवडणूक आयोगाच्या निर्णयाआधीच अजित पवारांचा पक्षावर दावा। मंत्री हसन मुश्रीफ यांचा जितेंद्र आव्हाडांवर एकेरी शब्दात हल्लाबोल। आव्हाड पक्षात एकाकी पडल्यानं भ्रमिष्ठावस्थेत, मुश्रीफांची टीका। तुरुंगवास पत्करावा लागला तरी चालेल, पण माफी मागणार नाही। हक्कभंग कारवाई संदर्भात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचं नीलम गोऱ्हेंना पत्र। ठाण्यामधल्या तिहेरी हत्याकांडातला आरोपी पती अमित बागडीला हरियाणातून अटक। ठाणे पोलिसांनी 36 तासात ठोकल्या बेड्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।